नमस्कार, मी संजय आवटे. कारण राजकारण या विशेष कार्यक्रमात तुमचं पुन्हा एकदा स्वागत. राज ठाकरे आणि अमित शहा भेटले त्यानंतर आपण एक कार्यक्रम सुद्धा केला होता की राज ठाकरे भाजपला का हवे आहेत, राज ठाकरेंना भाजपसोबत का जायचं आहे. अनेक मुद्दे आहेत. एक आणखी महत्वाचा मुद्दा आता पुढे येतोय तो असा की असं ठरतंय की मुळामध्ये शिवसेनेचं नेतृत्व म्हणजे एकनाथ शिंदे आता ज्याचे प्रमुख आहेत, शिवसेनेचं नेतृत्व राज ठाकरेंनी करावं अशी इच्छा अमित शहांची आहे, अशी इच्छा दिल्लीकरांची आहे. राज ठाकरेंनी शिवसेनेचा नेता व्हावं, राज ठाकरेंनी शिवसेनेचं पक्षप्रमुख व्हावं अशी इच्छा आहे भाजपची, अमित शहांची, नरेंद्र मोदींची, अशी माहिती पुढे येते आहे. खरंच असं काही घडेल का? मुळामध्ये आता एक नक्की झालेलं आहे की राज ठाकरे महायुतीसोबत असणार आहे. महायुतीचा प्रचार राज ठाकरे या लोकसभा निवडणुकीमध्ये करणार आहेत हे अगदी निश्चित झालेलं आहे. राज ठाकरेंची आवश्यकता आहे. राज ठाकरे क्राऊड पुलर आहेत. राज ठाकरेंच्या सभांना गर्दी होते, हे सगळं बरोबर आहे. त्यामुळे राज ठाकरेंचा उपयोग आहेच. पण शिवसेनेचं प्रमुखपद राज ठाकरेंकडे जाऊ शकतं का? काय घडू शकतं? तुम्हाला आठवत असेल मी एकदा असं म्हटलं होतं, जेव्हा एकनाथ शिंदे वेगळे झाले, शिवसेनेमध्ये उभी फूट पडली, तेव्हा काय होईल शिवसेनेचं असं मला कोणीतरी विचारलं. तर मी असं म्हटलं होतं, एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखाली नवा पक्ष स्थापन होईल. त्या पक्षाकडे कदाचित सर्वाधिक आमदार, खासदार वगैरे सगळे लोक असतील, केडर असेल, सगळं असेल. एकनाथ शिंदेकडे सगळं असेल, त्या शिवसेनेकडे, नव्या शिवसेनेकडे सगळं असेल. पण शिवतीर्थावर उभं राहून माझ्या तमाम मराठी भावांनो आणि बहिणींनो असा म्हणणारा आवाज कोण असेल? शेवटी शिवसेनेसाठी हा आवाज महत्वाचा आहे. शिवसेनेसाठी हा करिश्मा महत्वाचा आहे. शिवसेनेसाठी हे व्यक्तिमत्व महत्वाचं आहे. अशा व्यक्तिमत्वावर शिवसेना उभी राहिलेली आहे. त्यामुळे शिवसेनेला आपण किती बरोबर आहे, चूक आहे, हा मुद्दा वेगळा. पण शिवसेनेला त्या अर्थानं कुठली आयडियोलॉजी आहे? जेव्हा शिवसेना स्थापन झाली तेव्हापासून ते आजतागायत शिवसेनेच्या आदर्शवादामध्ये, आयडियोलॉजीमध्ये अनेक गोष्टी बदलत गेल्या. असं सांगता येणार नाही की अगदी कागदावर ज्याप्रमाणे कम्युनिस्ट सांगतील किंवा अगदी भारतीय जनता पक्ष सांगू शकेल, काँग्रेस सांगू शकेल, अशा प्रकारे अगदी कागदावर लिहून सांगता येईल असा आदर्शवाद, अशी आयडियोलॉजी शिवसेनेची नाही. जी आहे त्यामध्ये अनेक अंतर्विरोध आहेत. पण शिवसेनेचं एक वैशिष्ट्य आहे, ते म्हणजे उत्स्फूर्तता. आणि त्यातही महत्वाचं म्हणजे शिवसेनेला एक चेहरा लागतो, एक व्यक्तिमत्व, एक करिश्मा. त्या करिश्माच्या भोवती सगळे कार्यकर्ते एकवटतात. तो करिश्मा होता बाळासाहेब ठाकरे यांचा. आता हा करिश्मा कोणाकडे असणार आहे? एकनाथ शिंदेकडे शिवसेना गेलेली आहे, अधिकृतपणे गेलेली आहे, पक्ष गेला, चिन्ह गेलं, हे खरंच आहे. एकनाथ शिंदेच्या क्षमतेविषयी काही बोलण्याचं कारण नाही. पण हे मान्यच केलं पाहिजे की शेवटी शिवसेनेला जो एक चेहरा लागतो, जो करिश्मा लागतो, जो आवाज लागतो, तो आवाज एकनाथ शिंदे होऊ शकतील का याविषयी मात्र शंका आहे. शिवसेनेचा नेता, शिवसेना प्रमुख हा क्राऊड पुलर असतो. आपण बघितलं की बाळासाहेब ठाकरेंच्या सभा काय प्रकारे व्हायच्या, आजही उद्धव ठाकरेंच्या सभा एवढं सगळं गेल्यानंतर सुद्धा ज्या प्रकारे होतात, ज्या पद्धतीने होतात, क्राऊड पुलर, लोक तुमच्या सोबत आहेत, हा सगळा जो प्रकार आहे, हे सगळं आता एकनाथ शिंदेच्या बाबतीमध्ये होईल का, होत आहे का? मला असं वाटतं की भाजपच्या हे लक्षात आलेलं आहे की आपण हा सगळा प्रयोग केला, शिवसेना आपल्या सोबत आली, पण तरीही या शिवसेनेला खरी शिवसेना अशी मान्यता तोपर्यंत मिळणार नाही जोपर्यंत असं व्यक्तिमत्व असणार नाही, असा चेहरा असणार नाही, असा नेता असणार नाही, असा करिश्मा असणार नाही. खरं म्हणजे शिवसेनेमध्ये बाळासाहेब ठाकरे असतानाच राज ठाकरे यांचं नेतृत्व बऱ्यापैकी उदयाला आलं होतं. मी मागे उल्लेख केला होता, अगदी ऐन विशीमध्ये राज ठाकरे एक महत्त्वाचे तरुण नेते म्हणून पुढे आले. त्यानंतर त्यांनी भारतीय विद्यार्थी सेना नावाची संघटना स्थापन केली. ते विद्यार्थ्यांचे नेते झाले, तरुणांचे नेते झाले आणि शिवसेनेमध्ये एकूणच राज ठाकरे, राज साहेब हा महत्त्वाचा चेहरा झाला. तेव्हा अशी अपेक्षा होती राज साहेबांची आणि त्यांच्या कार्यकर्त्यांची, अनेकांची, की बाळासाहेब ठाकरेंचा उत्तराधिकारी कोण असेल तर ते राज ठाकरे असतील. राज ठाकरे हेच ते नेते आहेत की जे बाळासाहेब ठाकरेंच्या नंतर शिवसेना सांभाळतील, शिवसेनेचे नेते होतील. प्रत्यक्षामध्ये काय घडलं आपल्याला माहित आहे. प्रत्यक्षामध्ये मात्र बाळासाहेब ठाकरेंनी उद्धव ठाकरे यांची निवड केली आपले उत्तराधिकारी म्हणून. आणि मग त्यानंतर सगळा इतिहास आपल्याला माहिती आहे. त्यानंतर मग शिवसेनेतून बाहेर पडून 2006 मध्ये राज ठाकरे यांनी मनसे, महाराष्ट्र नवनिर्माण सेना नावाचा पक्ष, स्वतःचा पक्ष स्थापन केला. ते कुठल्याही पक्षामध्ये गेले नाहीत, कुठल्या पक्षाच्या वळचणीला गेले नाहीत. माझा पक्ष आहे, मी माझा नवा पक्ष उभा करतोय हे त्यांनी सांगितलं आणि ते उभे राहिले. खरं म्हणजे हे जेव्हा झालं सगळं
तेव्हा राज ठाकरेंना खूप चांगलं मास फॉलोईंग होतं, ते क्राऊड पुलर म्हणून पुढे आले. हे सगळं झालं, पण तरीही मनसे त्या प्रमाणात पुढे वाढली नाही. हा सगळा इतिहास आणि हा सगळा वर्तमान मी वेगळा सांगत नाही. पण एक नक्कीच आहे, बाळासाहेब ठाकरेंच्या नंतर राज ठाकरे हे उत्तराधिकारी असू शकतील अशी अपेक्षा शिवसैनिकांची तेव्हा पण होती. क्रमांक 1. क्रमांक 2, राज ठाकरेंना पाहिल्यानंतर बाळासाहेबच जणू काही आहेत असा फील येतो. हा पण दुसरा मुद्दा आहे. तिसरा मुद्दा असा आहे की थोडीशी सहानुभूती राज ठाकरेंबद्दल पण लोकांना आहे. तेव्हा ही शिवसेना ही राज ठाकरेंच्या सोबत जायला पाहिजे होती, पण राज ठाकरेंना ही संधी नाही मिळाली असं म्हणणारे लोक आहेत. त्यामुळे समजा आत्ता असं घडलं, पण त्यासाठी काय करावं लागेल? त्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शिवसेना आणि मनसे यांचं मर्जर करावं लागेल. शिवसेना आणि मनसे विलीन होतील, म्हणजे मनसे विलीन होईल शिवसेनेमध्ये. त्यामध्ये एक धोका असा आहे राज ठाकरेंसाठी की जो पक्ष त्यांनी स्थापन केला, जो पक्ष त्यांनी निर्माण केला, उभा केला, जो काय असेल, छोटा पक्ष असेल पण केडर आहे, लोक आहेत, जे काही त्यांनी उभं केलेलं आहे, तो पक्ष पूर्णपणे संपून जाईल, नामशेष होईल, त्याचं नाव संपेल. आणि मग शिवसेना नावाचा जो पक्ष आहे, त्या शिवसेनेचं नेतृत्व हे राज ठाकरेंकडे येईल. राज ठाकरे त्या शिवसेनेचे पक्ष प्रमुख होतील. होऊ शकतं का? होऊ शकतं, पाहिलं, अडचण काहीच नाहीये. तुम्हाला खरं सांगू का, आणखी पुढे जाऊन असं पण होऊ शकतं. म्हणजे आता विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर कदाचित मुख्यमंत्री बदलले पाहिजेत असं वाटलं उद्या नेतृत्वाला, आणि अशा प्रकारचे बदल विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर अनेक ठिकाणी झालेले आहेत. असे बदल लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर सुद्धा काही वेळा केले गेलेले आहेत. आणि भाजपची ही खासियत आहे, गुजरातमध्ये ज्याप्रमाणे मुख्यमंत्री बदलले गेले, भाजपची ही खासियत आहे की ते निवडणुकीच्या तोंडावर नेतृत्व बदलतात, आणि नेतृत्व बदलल्यानंतर एक नव्या पद्धतीनं तो नवा नेता पुढे येतो. आणि जे काही अँटी इन्कम्बन्सी असते, ती अँटी इन्कम्बन्सी त्यामुळे बरीचशी कमी होते. हा त्यातला एक भाग आहे, हे खरं आहे. त्यामुळे कदाचित उद्या, आता लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर नव्हे, पण विधानसभा निवडणूक लगेच लागणार आहे. म्हणजे साधारणपणे 4 जूनला लोकसभेमध्ये केंद्रामध्ये नवं सरकार स्थापन होईल 4 जूनला, आणि त्यानंतर साधारणपणे सप्टेंबरमध्ये, ऑक्टोबरमध्ये महाराष्ट्राची विधानसभा निवडणूक लागणार आहे 2-3 महिन्यांमध्येच. अशा वेळी जर चेहरा बदलायचा असेल मुख्यमंत्री पदाचा, बरं आता हे नक्कीच आहे की आता शिवसेनेचं मुख्यमंत्री पद काढून घेता येणार नाही, कारण शिवसेनेबद्दल असणारी आस्था ज्या मतदारांना आहे त्यांना ते आवडणार नाही. त्या केसमध्ये राज ठाकरे हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होऊ शकतील का? राज ठाकरेंनाच मुख्यमंत्री केलं तर काय होईल? एकनाथ शिंदेचा चेहरा चालणार नाही असं म्हटलं जातं अनेकदा, मग राज ठाकरेंनाच मुख्यमंत्री केलं, राज ठाकरे मुख्यमंत्री झाले महाराष्ट्राचे, तर काय घडू शकतं? काही घडू शकतं. पण या 2 गोष्टी ज्या आहेत की राज ठाकरे हा आता शिवसेनेचा चेहरा असावा अशी इच्छा भाजपची आहे का, हे बघायला पाहिजे. आहेच असं काही म्हणण्याचं कारण नाही, पण असू शकते. शिवसेना पक्ष फुटला, शिवसेनेतला महत्वाचा भाग आपल्याकडे आला, आणि तुलनेने आता शिवसेनेचं बऱ्यापैकी केडर पण आपल्याकडे येऊ शकतं अशी खात्री भाजपला पटू लागलेली असेल. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फुटला, अजित पवारांच्या सोबत बरीच मंडळी आली. तेव्हा शरद पवारांचा पक्ष हा खरा पक्ष आहे असं जरी लोक म्हणत असले तरी सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेसमधलं खूप महत्वाचं नेतृत्व, खूप महत्वाचे नेते की जे उद्यासाठी महत्वाचे आहेत, ते मात्र भाजपसोबत आलेले आहेत. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवारांचा, याला एक भावनिक महत्व कितीही असलं तरी सुद्धा व्यावहारिक अर्थाने अजित पवारांच्या सोबतची राष्ट्रवादी याला काही एक भवितव्य असू शकतं, अशी मांडणी होऊ शकते. पण सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे की आता शिवसेना फुटली, शिवसेना वेगळी झाली, एकनाथ शिंदेच्या नेतृत्वाखाली नवी शिवसेना आली. त्या शिवसेनेला लोक शिवसेना मानतच नाहीत असं काही घडतंय का? कारण शिवसेना ठाकरेंची असं असेल तर मग राज ठाकरे आहेत. राज ठाकरे हेही तेवढेच महत्वाचे नेते आहेत, आणि शिवसेनेमध्ये होते, शिवसेनेमधूनच त्यांनी मनसे नावाचा पक्ष स्थापन केला. तर मग राज ठाकरेंनाच शिवसेनेचा चेहरा का करू नये असा मुद्दा पुढे येऊ शकतो. त्यामुळे राज ठाकरेंना शिवसेनेचा चेहरा करावा असा मुद्दा पुढे येऊ शकतो, क्रमांक 1. क्रमांक 2 म्हणजे राज ठाकरेंना सरकारचा पण चेहरा करावं विधानसभा निवडणुकीपूर्वी. आता यातली गंमत बघा, आता महायुतीची कोंडी काय, मुळामध्ये हे लक्षात घेतलं पाहिजे की महाराष्ट्रामध्ये भाजप खूपच सावधपणे चाललेला आहे. मग एवढ्या सावध खेळी अन्यत्र कुठे भाजपने केल्या नाहीत, पण आता या निवडणुकीच्या अनुषंगाने लक्षात आलंय की निवडणूक अवघड आहे. आणि मला असं वाटतं की हे भाजपचं वैशिष्ट्य आहे की निवडणुकीचा अंदाज जेव्हा येतो की निवडणूक अवघड आहे,
तेव्हा सगळ्या व्यूहरचना केल्या जातात. काही व्यूहरचना यशस्वी होतात, काही अपयशी होतात, पण त्या व्यूहरचना होतात हे खरं आहे. आता या व्यूहरचनांमध्ये एक गोष्ट सगळ्यात महत्त्वाची आता अशी झाली आहे की आत्ता महायुतीकडे क्राऊड पुलरच नाही. एकनाथ शिंदे हे नेते महत्त्वाचे आहेतच, मुख्यमंत्री आहेत महाराष्ट्राचे. देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री आहेत, त्यांचंही नेतृत्व वलय निश्चितपणे मोठं आहे. अजित पवारांचा आपला एक दबदबा आहे, हे सगळं खरं आहे. पण तरीही या तिघांच्या सभांना गर्दी होत नाही. हे क्राऊड पुलर नाही आहेत. देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्री म्हणून फार उत्तम काम केलं, उपमुख्यमंत्री म्हणून सुद्धा त्यांच्याविषयी चांगलं बोलता येणं शक्य, त्यांच्या कामाविषयी हे सगळं ठीक आहे. त्यांच्या कार्यकर्त्यांना त्यांच्याविषयी असणारं ममत्व प्रेम हे समजून घेतलं पाहिजे, त्याबद्दल माझं काही म्हणणं नाही. अजित पवार धडाडीचे नेते आहेत, पहाटे उठून कामाला सुरुवात करतात, आक्रमकपणे बोलतात, जे हवं ते करतात, जे होत नाही ते नाही म्हणून सांगतात. अशी त्यांची एक अत्यंत आक्रमक धडाडीचे अशी प्रतिमा आहे, त्याबद्दलही माझं काही म्हणणं नाही. एकनाथ शिंदे हे गेली अनेक वर्ष मंत्री होते, आता मुख्यमंत्री झालेले आहेत, त्यांचं राजकीय आकलन समज याबद्दलही माझं काही म्हणणं नाही. पण एक गोष्ट खरीच आहे ती अशी की या तिघांच्याही सभांना त्या अर्थाने गर्दी होत नाही, ते क्राऊड पुलर नाही आहेत. म्हणजे जेव्हा शिवसेनेचे मेळावे घेण्याचा प्रयत्न एकनाथ शिंदेनी केला तेव्हा त्या मेळाव्याला गर्दी झाली, पण ती गर्दी उत्स्फूर्त होती का, हा पण एक मुद्दा आहे. म्हणजे उद्धव ठाकरेंच्या मेळाव्याला जमलेली गर्दी शिवसेनेची आणि एकनाथ शिंदेच्या मेळाव्यांना जमणारी गर्दी शिवसेनेची, याच्यामध्ये मूलभूत फरक आहे. उत्स्फूर्त गर्दी एकनाथ शिंदेच्या मेळाव्याला नसते असं अनेकदा लक्षात येतं. दुसरं असं की भाषण करण्याची आपली एक पद्धत प्रत्येकाची असते. एकनाथ शिंदे आता उत्तम बोलतात, खूप चांगले महत्त्वाचे मुद्दे मांडतात, हे सगळं खरं आहे. पण तरीसुद्धा जे शिवसैनिकांना अभिप्रेत आहे त्या प्रकारचं बोलणं हा स्वभाव एकनाथ शिंदेचा नाही. असं असेल तर आता आपल्याला कोणीतरी क्राऊड पुलर पाहिजे. महायुतीकडे क्राऊड पुलर नाही आणि महाविकास आघाडीकडे चांगले क्राऊड पुलर आहेत. उद्धव ठाकरेंची सभा जी होते त्याला फार चांगली गर्दी होते. शरद पवारांच्या सभा त्यांना ते फार चांगले क्राऊड पुलर आहेत. अगदी डॉक्टर अमोल कोल्हेंसारखा नेता आहे, तो क्राऊड पुलर आहे. पण क्राऊड पुलर नेता इकडे मात्र नाहीये आणि तिकडे मात्र आहेत. आणि मग आता क्राऊड पुलर नेता पाहिजे, सो राज ठाकरे. राज ठाकरे हे क्राऊड पुलर आहेत, पण ते क्राऊड पुलर असताना त्यांना केवळ सभांचा स्टार कॅम्पेनर म्हणून वापरून चालणार नाही, त्यांना शिवसेनेचा चेहरा करावा लागेल. आणि शिवसेनेचा चेहरा राज ठाकरेंना केल्याशिवाय या शिवसेनेच्या फुटीचा आपल्याला फायदा होणार नाही. आणि साधी गोष्ट अशी आहे की जेव्हा राज ठाकरे शिवसेनेचे प्रमुख म्हणून उभे राहतात आणि इकडे उद्धव ठाकरे शिवसेनेचे प्रमुख म्हणून उभे राहतात, तेव्हा मतदार थोडासा वेगळ्या प्रकारे विचार निश्चितपणे करतो की अरे राज ठाकरे आहेत, सेना ठाकरेंचीच आहे, त्यामुळे एका अर्थानं तुमचा हक्कच आहे, अशा प्रकारची भावना असू शकते. शिवाय दुसरं असं की उद्धव ठाकरे जेवढ्या थेटपणे, आदित्य ठाकरे जेवढ्या थेटपणे एकनाथ शिंदेविषयी बोलू शकतात, तेवढ्या थेटपणे राज ठाकरेंवर बोलणं एवढं सोपं नाही. राज ठाकरे उद्धव ठाकरे बराच काळ एकत्र होते, भाऊ आहेत, नातं आहे. बाकी काही झालं तरी नातं किती महत्त्वाचं आपण बघितलंय. जेव्हा उद्धव ठाकरे ॲडमिट झाले तेव्हा राज ठाकरे बघायला गेले, नातं आहे, सगळं आहे. आणि त्यामुळे काय असतं की अनेकदा खूप गोष्टी माहिती पण असतात आणि गुपितं पण माहिती असतात. तर दोघंही एका मर्यादेच्या पलीकडे एकमेकांवर टीका करतील अशी शक्यता नाही. त्यामुळे राज ठाकरे जर उभे असतील, म्हणजे एका बाजूला उद्धव ठाकरेंची सभा सुरू आहे आणि दुसरीकडे राज ठाकरेंची सभा सुरू आहे, तर राज ठाकरेंची सभा ही तेवढीच प्रभावी आणि दमदार होऊ शकते जेवढी उद्धव ठाकरेंची आहे. हा त्यातला एक महत्त्वाचा मुद्दा आहे, महत्त्वाचा भाग आहे. मी मगाशी उल्लेख केल्याप्रमाणे शिवसेनेची उलट पक्षी लोकांना असं वाटेल की कदाचित बाळासाहेब ठाकरेंनी जे केलं होतं, असा पण एक वर्ग आहे की बाळासाहेब ठाकरेंनी भाजपसोबत युती केली होती, उद्धव ठाकरेंनी मात्र काँग्रेससोबत, राष्ट्रवादी काँग्रेससोबत सलगी केली. आता मात्र पुन्हा ती चूक आपण सुधारतोय आणि बाळासाहेब ठाकरेंचे उत्तराधिकारी राज ठाकरे पुन्हा एकदा बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना घेऊन भाजपसोबत जात आहेत हिंदुत्वाच्या मुद्द्यावर, मराठीच्या मुद्द्यावर. असं कदाचित प्रोजेक्ट करणं शक्य होऊ शकतं. त्यामुळे राज ठाकरे हा महत्त्वाचा पर्याय आहे असं कदाचित भाजपला वाटत असेल. एक नक्कीच आहे, म्हणजे आता काय घडेल मला माहिती नाही, पण राज ठाकरेंकडे केवळ स्टार कॅम्पेनर, केवळ सभामध्ये भाषण ठोकणं एवढ्याच अंगानं पाहिलं जाते असं नाही. राज ठाकरे हा चेहरा म्हणून पण हवा आहे भाजपला असं दिसतंय. आणि आता सध्या महायुतीकडे मी मगाशी म्हटल्याप्रमाणे चेहऱ्याचा अभाव आहे. म्हणजे एकनाथ शिंदेविषयी ममत्व असेल, प्रेम असेल, पण त्याचवेळी एकनाथ शिंदेविषयी असंतोष असणारा असा पण एक मोठा वर्ग तयार झालेला आहे. देवेंद्र फडणवीसांविषयी असंतोष असणारा असा एक मोठा वर्ग तयार झालेला आहे. अजित पवार शरद पवारांना सोडून गेले तर अजित पवारांना खलनायक मानणारा असं पण एक मोठा मतदार तयार झालेला आहे. हे सगळे जोडले गेले, सगळे मल्टिप्लाय झाले.
तर खूप मोठी महत्वाची मतं ही आपल्या विरोधामध्ये जाऊ शकतात आणि ती विरोधी मतं एकवटू शकतात. आणि मग जर ही लाट कमी करायची असेल सहानुभूतीची, तर उद्धव ठाकरेंच्या विरोधामध्ये राज ठाकरे उभे राहिले तर सहानुभूतीची लाट ओसरू शकते, ती लाट कमी होऊ शकते, सामना बरोबरीचा होऊ शकतो. यामध्ये कोणी कोणाचं तोडलं फोडलं असं काही नाहीये. दोघंही भाऊ आहेत आणि दोघंही भावांचा त्या पक्षावर तेवढाच हक्क आहे. तर खरं म्हणजे एखाद्या इष्टटीप्रमाणे पक्षाची चर्चा होणं हे फार बरं नाही, पण जे आहे परसेप्शन त्याबद्दल आपण बोललं पाहिजे. लोकशाहीमध्ये असं काही व्हावं हे मला मान्य नाहीये, पण जे आहे ते आपण मान्य केलं पाहिजे. असं होऊ शकतं, असं एक परसेप्शन. आता यामध्ये धोके काय किंवा हे घडणं एवढं सोपं का नाहीये? ज्याप्रमाणे मी उल्लेख केला की मुळात राज ठाकरेंना घ्यायची गरज भासावी, याचा अर्थ काहीतरी गडबड झालेली आहे. शिवसेना आपण घेतली पण आपल्या हाताला झाड आलं नाही, फांदी आली. राष्ट्रवादी काँग्रेस आपण घेतला पण आपल्या हाताला झाड आलं नाही, फांदी आली आणि झाड बाजूलाच राहिले. शरद पवार नावाचं एक झाड आधारवड, उद्धव ठाकरे नावाचं झाड आधारवड, ते बाजूला राहिले. तर फांद्यांचं करायचं काय हा मोठा प्रश्न आहे. म्हणून मग म्हणजे सुरुवातीला एकनाथ शिंदे वेगळे झाले, पण आणखी काहीतरी करणं आवश्यक वाटलं, मग अजित पवार. आणखी काहीतरी करणं आवश्यक वाटलं, मग आता राज ठाकरे. त्यामुळे राज ठाकरे आले तर बऱ्यापैकी गोष्टी सुरळीत होतील आणि आपल्याला फायदा होईल असा समज भाजपचा असणं शक्य आहे, स्वाभाविक. हे न घडणं कसं शक्य आहे किंवा त्यामध्ये काय गोष्टी आहेत ते पण समजून घेतलं पाहिजे. पहिली गोष्ट अशी की राज ठाकरे भाजपसोबत गेल्यामुळे, राज ठाकरे शिवसेनेचा नवा चेहरा झाल्यामुळे त्या शिवसेनेची प्रतिष्ठा उंचावेल की राज ठाकरेंची पत खालावेल, हा पण एक मुद्दा आहे. कारण शेवटी आता ती शिवसेना ही भाजपसोबत गेलेली शिवसेना आहे. त्यामुळे त्या शिवसेनेला हे लोक खरंच स्वीकारतील का? मग राज ठाकरे असल्यामुळे स्वीकारतील का? राज ठाकरे भलेही असतील, स्वीकारतील का? हा पहिला मुद्दा आहे. दुसरा मुद्दा असा आहे, मुळामध्ये मी सांगितलं की आता अलीकडच्या काळामध्ये शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांनी एक नॅरेटिव्ह सेट केलेलं आहे. ते असं आहे की महाराष्ट्र धर्म आमचा आहे आणि दिल्लीच्या तख्तासमोर महाराष्ट्र झुकणार नाही. दिल्लीश्वरांना विरोध करणारा हा महाराष्ट्र आहे, आमचा महाराष्ट्र धर्म आहे. हा जो महाराष्ट्र धर्म आहे, हे जे नॅरेटिव्ह तयार करण्याचा प्रयत्न सुरू आहे, त्या नॅरेटिव्हच्या अनुषंगानं राज ठाकरेंची कृती ही दिल्लीच्या तख्तासमोर झुकले, वाकले, आपला स्वाभिमान घाण ठेवला, अशी काही चर्चा होऊ शकते का? हे मी फक्त ठेवतोय मुद्दे की असं घडू शकतं का की अरे असं कसं काय, राज ठाकरे आहात तुम्ही राज ठाकरे असताना तुम्ही या प्रकारे दिल्लीच्या तख्तासमोर झुकता कसं? तुम्ही राज ठाकरे असताना तुम्ही भाजपच्या या सगळ्या याच्यामध्ये जाता कसे? त्यामुळे ते आवडेल का? हा दुसरा मुद्दा आहे. तिसरा मुद्दा पुन्हा तोच आहे की राज ठाकरे भूमिका किती वेळा बदलणार? म्हणजे सुरुवातीचे राज ठाकरे काय म्हणत होते, आता राज ठाकरे काय बोलत आहे? 2019 मध्ये मोदी शहांना या सगळ्या राजकीय पटलावरून हद्दपार करा असं म्हणणारे राज ठाकरे आता 2024च्या लोकसभा निवडणुकीचा प्रचार करताना त्यांचा प्रचार कसा करू शकणार आहे? बरं, राज ठाकरेंनी सुरुवातीला सुद्धा शिवसेनेमधली फूट आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधली फूट याचं स्वागत केलं नव्हतं. उलट पक्ष काय चाललंय भयंकर, अशीच भूमिका होती. अरे पक्ष काय फोडता, हवा असेल तर वेगळा पक्ष स्थापन करा. मला शक्य होतं तेव्हा मी वेगळा पक्ष स्थापन केला, कुठे गेलो नाही कोणासोबत. राष्ट्रवादी काँग्रेसमधली फूट तिथं नुरा कुस्ती आहे, एक टीम तिकडे एक टीम एकीकडे, अशी भूमिका राज ठाकरेंनी घेतली. त्या पक्ष फुटीला एका अर्थाने विरोध केला. त्या राज ठाकरेंना हा फुटलेला पक्ष आपल्या सोबत घेऊन ते उभे राहिले तर लोकांना ते आवडेल का? लोकांना मान्य होईल का की तुम्ही काल काय बोलत होता, आज काय बोलताय? आपली मनसे नावाची संघटना, पक्ष पूर्णपणे संपवून टाकणं या सगळ्या याच्यामध्ये, हे लोकांना आवडेल का की तुम्ही तुमचा एक पक्ष स्थापन केला, या पक्षासाठी अनेकांनी जीवाचं रान केलं, 16 वर्ष अनेक जण त्या पक्षासोबत आहेत आणि आता अचानकपणे तुम्ही तो पक्ष सोडला, या पक्षात गेलात. बरं, त्या पक्षाचं भवितव्य काय अजून माहिती नाहीये. असं म्हटलं जातं की जरी विधानसभा अध्यक्षांनी आणि निवडणूक आयोगानं मान्यता दिली असती या गटाला आणि पक्षाला चिन्ह म्हणून, तरी सुद्धा सर्वोच्च न्यायालयामध्ये हा मुद्दा पुन्हा कधीतरी जाऊ शकतो आणि सर्वोच्च न्यायालय हा निर्णय फिरवू शकतं. मी सर्वोच्च न्यायालयाने मध्यंतरी ताशेरे ओढले विधानसभा अध्यक्षांना उद्देशून आणि सांगितलं की आम्ही जो निकाल दिला होता आणि या निकालाच्या अधीन राहून तुम्ही तुमचा निकाल देणं अपेक्षित होतं, प्रत्यक्षात मात्र तुम्ही वेगळीच भूमिका घेतलेली आहे. त्यामुळे जर सर्वोच्च न्यायालय विधानसभा अध्यक्षांचा निकाल हा बरोबर नाही अशा प्रकारे सूचित करू शकते, तर उद्या सर्वोच्च न्यायालय
हा निकाल फिरवू पण शकेल. आणि जेव्हा हा निकाल फिरेल तेव्हा तेव्हा राज ठाकरेंचं काय होईल, हा पण मुद्दा तेवढाच महत्वाचा आहे. शेवटी या पद्धतीने राज ठाकरेंना स्वतःची प्रतिष्ठा पणाला लावावी लागेल, ज्या भाषेत बोलावं लागेल ती भाषा 2019च्या लोकसभेमध्ये त्यांची भाषा वेगळी होती, नंतर ती भाषा बदलली आहे, ठीक आहे. पण आता अगदीच पूर्ण युटर्न, पूर्ण वेगळी भाषा, हे ते कसं काय करू शकते? फुटलेली शिवसेना योग्य आहे आणि फुटलेली शिवसेना माझी आहे, हे ते कुठल्या आधारावर म्हणतील? त्यांनी सांगितलं की मला इतरांची पोरं खांद्यावर घ्यायला आवडत नाही. आता हे पोर यांचं नव्हेच, कुणीतरी ते फोडलं तोडलं सगळं झालं आणि आता ते पोर राज ठाकरे ओन कसं करते, हा पण मुद्दा आहे. राज ठाकरेंना हे ओन करता येईल का, हा महत्वाचा प्रश्न आहे. मी मागच्या वेळी असं म्हटलं होतं की पोरं मी कोणाची खांद्यावर घेणार नाही, मी माझी पोरं खांद्यावर घेईन, असं राज ठाकरे म्हणाले होते. पण ते आता भाजपच्या कडेवर जाऊन बसणार का, हा पण प्रश्न. भाजपच्या कडेवर जाऊन नाहीत बसणार, शिवसेनाच माझी असं म्हणणार. पण ही शिवसेना, ही फूट, ही संघटना तुमची आहे का? मग तुमच्या नसलेल्या शिवसेनेमध्ये तुम्ही अचानकपणे जाऊन नेते होणार. बरं, हे आपण राज ठाकरेंबद्दल बोलतोय, एकनाथ शिंदेची पण शिवसेना आहे, त्यांना हे मान्य होईल का? मुळामध्ये एकनाथ शिंदेंनी स्वकर्तृत्वानं स्वकर्तबगारीनं इथपर्यंत ते पोहोचलेले आहेत. त्यांनी पक्षामध्ये उभी फूट पाडली आणि उभी फूट पाडून त्यांनी स्वतःचा एक वेगळा गट पक्ष स्थापन केला, वेगळी हीच खरी शिवसेना असा निर्वाळा सगळ्या निवडणूक आयोगानं दिला, विधानसभा अध्यक्षांनी दिला आणि मग आता ते मुख्यमंत्री झालेत. अशा वेळी अचानकपणे एकनाथ शिंदे हा चेहरा नव्हे, राज ठाकरे हा चेहरा आहे, असं झालं तर एकनाथ शिंदेनी करायचं काय? की खरा सगळ्या विद्रोहाचा बंडाचा, त्यांनी त्याला बंड म्हणतात, गदर म्हणतात, या सगळ्याचा चेहरा हा एकनाथ शिंदे आहेत. असं असताना जर राज ठाकरे आले तर एकनाथ शिंदेचं महत्व कमी नाही का होणार? राज ठाकरे पक्षप्रमुख झाले, हे मुळामध्ये एक लक्षात घ्या की मुळात ठाकरेंचं हे जे आव्हान आहे, एकनाथ शिंदे ज्यांचे शिष्य स्वतःला म्हणवतात आणि आहेत पण, आनंद दिघेंनी एका अर्थाने शिवसेनेमधल्या या सर्वोच्च पदाला आव्हान दिलं होतं. त्यानंतर एकनाथ शिंदेने आव्हान दिलं. मुळामध्ये ठाकरेंना आव्हान आनंद दिघेंनी दिलं, एका ठाकरेंना आव्हान एकनाथ शिंदेने दिलं. आता दुसरे ठाकरे आपल्यासोबत येणार, म्हणजे एक ठाकरेंपासून सुटका होऊन आपल्याला मुक्त श्वास घेता यावा आणि आपल्याला आपल्या पद्धतीने संघटना चालवता यावी, म्हणून एकनाथ शिंदे वेगळे झाले असतील. तर एकनाथ शिंदेंना राज ठाकरे येणं आणि ते शीर्षस्थानावर बसणं हे मान्य होणार आहे का? हे आवडणार आहे का? चालणार आहे का? एकनाथ शिंदेच्या गटातले पण लोक आहेत ना, शेवटी त्यांचे 40 आमदार आहेत, 13 खासदार आहेत, ही सगळी जी मंडळी आहेत आणि बाकी सगळं पूर्ण त्यांचं पण एक केडर आहे. त्या सगळ्या लोकांना राज ठाकरेंनी असं येऊन आयत्या बिळात राज ठाकरे उद्या आले आणि माझं राज्य असं म्हणाले तर त्या सगळ्या लोकांना ते मान्य होणार आहे. मग त्यातल्या अनेकांचे राज ठाकरेंशी मतभेद पण असतील. जेव्हा शिवसेना फुटत होती त्या अर्थानं फुटली नाही, पण राज ठाकरेंनी मनसे स्थापन केला अशा अर्थानं. त्या कालावधीमध्ये जे राज ठाकरेंसोबत गेले नाहीत पण राज ठाकरेंचे मित्र होते, कदाचित त्यांच्यावर राज ठाकरेंची वक्रदृष्टी असेल. राज ठाकरे पुन्हा आले इथे तर कदाचित मग राज ठाकरे आल्यामुळे आपल्याला त्रास होईल असं पण वाटू शकतं. ज्याप्रमाणे इकडे घडलेलं आहे की अजित पवार नकोत म्हणून लोक अन्य पक्षामध्ये गेले, भाजपसोबत गेले आणि आता अजित पवारच इकडे आले तर विजय शिवतारेंनी करायचं काय, हर्षवर्धन पाटलांनी करायचं काय? अशीच अवस्था राज ठाकरे शिवसेनेमध्ये गेले तर होऊ शकते. महायुतीत गेले तर एक वेळ समजून घेऊ शकतो, पण शिवसेनेमध्येच गेले, शिवसेनेचेच नेते झाले, शिवसेनेचा चेहरा झाले, उद्या सरकारचा चेहरा झाले आणि मुख्यमंत्री झाले, काही होऊ शकतं. हे चालणार आहे. पुढचा मुद्दा असा आहे, शेवटचा मुद्दा, कदाचित चालू शकेल सुद्धा जर एकनाथ शिंदेना पण वाटत असेल एका चेहऱ्याची गरज आहे. आपण बाकी सगळा एक्सरसाइज केला, लोक आले, सगळं झालं, हे सगळं ठीक आहे, झाडी डोंगर हाटील हे सगळं बेस्ट आहे. पण त्या झाडी डोंगर हाटील सोबत एक चेहरा पण पाहिजे. तो चेहरा नसेल तर हा गुवाहाटी प्रयोग आपला चालणार नाही असं त्यांनाही वाटत असेल की मग एक चेहरा पाहिजे. आणि असं वाटू शकतं एका टप्प्यावर असं वाटू शकतं की नाही हे सगळं बरोबर आहे, पण लोकांना पकडून ठेवणारा, लोकांची नस ठाऊक असणारा असा एक नेता आम्हाला पाहिजे, दॅट इज राज ठाकरे. असं एकनाथ शिंदेना सुद्धा वाटत असेल तर ते ठीक आहे, मग कदाचित असं होऊ पण शकतं. पण या सगळ्यामध्ये समारोपाचा मुद्दा, या सगळ्यामध्ये एक गोष्ट, आपण मतदारांना किती गृहीत धरायचं? आपण आपल्या परीनं तोडफोड करतो, सगळं करतो, पण मतदार कुठे आहेत? मतदार आहे त्या ठिकाणीच आहेत.
आपण मतदारांना एवढं गृहीत धरतो, बरं हे गृहीत सगळेच धरतात. म्हणजे उद्धव ठाकरेंनी भाजप शिवसेना अशी निवडणूक पूर्व युती करून निवडणूक लढवली. नरेंद्र मोदी आणि बाळासाहेब ठाकरे यांचे पोस्टर्स वापरले गेले. भाजप आणि शिवसेना या युतीला लोकांनी मतं दिली, पण निवडणुकीचा निकाल लागला आणि उद्धव ठाकरेंनी भाजपला सोडलं आणि ते काँग्रेस राष्ट्रवादी सोबत गेले. हे मतदारांना गृहीत धरणंच आहे. त्याच्यानंतर काही व्हायच्या आत पहाटे शपथविधी करून अजित पवारांसोबत देवेंद्र फडणवीस गेले. अरे मतदार कुठे आहे? त्याच्यानंतर पुन्हा महाविकास आघाडीचा प्रयोग झाला. महाविकास आघाडी सरकार कोसळलं आणि गुवाहाटी प्रयोग झाला. एकनाथ शिंदे आले आणि अचानकपणे 70,000 कोटींचा भ्रष्टाचाराचा आरोप असणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार तेही आले. अशोक चव्हाण आले. हे सगळं होत आहे. पण हे सगळं जो मतदार बघतो आहे त्याला हे मान्य होत आहे का? त्याला हे आवडणार आहे का? त्याला नक्की काय काय हवं आहे? त्याला नक्की काय पाहिजे आहे? हाही विचार तेवढाच महत्वाचा आहे. त्यामुळे फक्त अशा प्रकारचे हे आले ते आले हे सगळं मान्य आहे, पण मतदार मात्र कुठेतरी वेगळ्याच ठिकाणी असू शकतो. आणि म्हणून मी मगाशी म्हटल्याप्रमाणे राज ठाकरेंचं वलय करिश्मा असेल. साधी गोष्ट आहे. उद्या उद्धव ठाकरेंनी समजा सगळी भूमिका सोडली आणि भाजपसोबत गेले, तो करिश्मा राहील का उद्धव ठाकरेंचा? ते वलय राहील का? आज उद्धव ठाकरे ज्या प्रकारची भूमिका घेत आहेत म्हणून तो करिश्मा आणि वलय आहे. शरद पवार उद्या सगळं सोडून अजित पवारांच्या मागे भाजपसोबत गेले, शरद पवारांचं ते वलय, ती सहानुभूतीची लाट राहील का? साधा मुद्दा असा आहे, कुठल्याही पक्षामध्ये तुम्ही असा, पण तुमची एक भूमिका आहे म्हणून लोकांनी तुम्हाला स्वीकारलेलं असतं. देवेंद्र फडणवीस हे भाजपचे नेते आहेत म्हणून त्यांना भाजपच्या कार्यकर्त्यांनी स्वीकारलं. उद्या देवेंद्र फडणवीसांनी भाजप सोडला आणि अन्य पक्षात गेले तर काय होईल? ते वलय करिश्मा असा कायमस्वरूपी नसतो, त्या भूमिकेमुळे असतो. मुळातच राज ठाकरेंचं वलय आणि करिश्मा थोडा झाकोळला मधल्या काळात, जेव्हा त्यांनी किंचित भूमिका बदलायला सुरुवात केली. आता ते पूर्णपणे भूमिका बदलतील तर मग राज ठाकरे येतील सुद्धा शिवसेनेचे प्रमुख म्हणून, पण त्यांचा तेवढा फायदा भाजपला होईल का? राज ठाकरेंना सोबत घेणं ही भाजपसाठी जोखीम आहे का? हा पण एक वेगळा विचार केला पाहिजे. राज ठाकरेंकडे किमान 1% मतं आहेत असं आपण मानूया, पण त्या मोबदल्यामध्ये बरीच मतं जाऊ शकतात. एक लक्षात घेतलं पाहिजे की परप्रांतीयांचा जो मुद्दा आहे, राज ठाकरेंनी ज्या प्रकारे परप्रांतीयांचा मुद्दा मांडला, तर अलीकडच्या काळात ते परप्रांतीयांबद्दल बोलत नाहीत. पण शिवसेनेतून बाहेर पडून मनसे स्थापन केली राज ठाकरेंनी, तेव्हा त्यांचा मुख्य मुद्दा हा परप्रांतीयांचं आक्रमण हाच होता. आणि त्यामुळे जे अन्य प्रांतांमधली मंडळी महाराष्ट्रामध्ये आहेत त्यांना राज ठाकरेंनी भाजपसोबत जाणं हे आवडेल का? भाजपच्या मतदारांना सुद्धा की जे परप्रांतीय आहेत ते आवडेल का? हा एक भाग आहे. दुसरा भाग असा की उत्तरेमध्ये, विशेषतः उत्तर प्रदेशमध्ये, जे अनेक मंडळी उत्तर भारतामधून, उत्तर प्रदेशमधून महाराष्ट्रामध्ये येतात आणि इथे काही रोजगाराची काही कामं करतात, पण त्यांचं वोटिंग, त्यांचं मतदान मात्र असतं उत्तर प्रदेशमध्ये. त्यांना राज ठाकरे सोबत आहेत आत्ता भाजपच्या, हे आवडेल का? त्यामुळे आपली काही खात्रीची मतं भाजप गमावेल का? हा पण विचार या निमित्तानं करायला पाहिजे. म्हणजे एकनाथ शिंदेनं सोबत घेतलं तरीही लक्षात आलं की कुछ तो गडबड आहे. अजित पवारांना सोबत घेतलं, दया अभी भी गडबड आहे. राज ठाकरेंना सोबत घेतलं तरी असं होऊ शकतं. तर याच्यामध्ये मतदार हा घटक फार महत्वाचा आहे. त्यामुळे राज ठाकरेंचा विचार करताना मुळात भाजपनं हा विचार केला पाहिजे की मुळामध्ये हे मतदारांना चालेल का? एकनाथ शिंदे, अजित पवार आणि आता पुन्हा राज ठाकरे, हे सलगपणे हा एक्सरसाइज, सलगपणे या कृती, सलगपणे या गोष्टी या मतदारांना चालतील का? महाराष्ट्रातल्या मतदाराला हे आवडेल का? हा पहिला मुद्दा आहे. दुसरा विचार राज ठाकरेंनी करायला पाहिजे की खरोखरच आपण असं केलं तर त्यामुळे आपलं ते वलय, आपला तो करिश्मा खरंच कायमस्वरूपी राहील का? तिसरा मुद्दा, एकनाथ शिंदेने हा विचार केला पाहिजे की आपण एवढा सगळं एक्सरसाइज केलेला आहे, आपण एवढं सगळं मोठं काम केलेलं आहे, तर आपल्याला आणखी हा पक्ष पुढे घेऊन जाणं शक्य, त्यासाठी खरंच राज ठाकरेंची गरज पाहिजे का? आणि सगळ्यांनी मिळून विचार केला पाहिजे, मतदाराला हे आवडेल का? मी सगळ्या फक्त फॅक्ट्स मांडल्या, सगळे मुद्दे ठेवले, माझं मत याबद्दल काहीच नाही आहे. आज मी मुद्दाम फक्त वेगवेगळी मतं मांडलेली आहेत. तुम्हाला काय वाटतं? राज ठाकरे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होतील का? राज ठाकरे हे मनसे विलीन करून शिवसेनेमध्ये शिवसेनेचा चेहरा होतील का? जर या दोन्हीपैकी काहीच झालं नाही तर मग राज ठाकरे महायुतीमध्ये नक्की करणार काय? राज ठाकरेंचा नक्की रोल काय? आणि या सगळ्या गदारोळामध्ये एकनाथ शिंदेची भूमिका काय? या सगळ्या गदारोळामध्ये लोक काय विचार करतील? तुम्हाला जे वाटतं ते निसंदिग्धपणे कमेंटमध्ये लिहा. बाय द वे, समारोप करताना हे सांगायचं विसरलोच की तुम्हाला होळीच्या फार मनापासून शुभेच्छा.
एका कार्यक्रमाला मी गेलो होतो, तुम्हाला हे जाणवत असेल की अरे हे काय आज जरा वेगळा लुक दिसतोय. एका कार्यक्रमाला गेलो होतो, होळी आहे, तो बुरा न मानो होली है, मस्त एन्जॉय करा, सेलिब्रेट करा, आयुष्यातले प्रत्येक रंग भरभरून जगा, आयुष्य खूप छान आहे. सो विश यू व्हेरी व्हेरी हॅपी होली, एन्जॉय.